हॅलो नमस्ते. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी मराठी माध्यमाचं गणित भाग 1चं 5वं प्रकरण संभाव्यता हे सुरू केलेलं आहे. तर संभाव्यतेमध्ये आपण यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय आणि त्याचा नमुना अवकाश कसा लिहायचा, नमुना अवकाश म्हणजे काय, त्यानंतर नमुना अवकाशातील घटकांची संख्या ती कशी लिहायची याच्यावरची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. म्हणजे 5.1 5.2 सराव संच आपण सोडवलेला आहे. नमुना अवकाश म्हणजे काय तर यादृच्छिक प्रयोगामध्ये शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचाला काय म्हणायचं आहे, नमुना अवकाश. यादृच्छिक प्रयोग म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट, म्हणजे कोणी केला तरी त्याचे जे आउटकम्स आहेत, निष्पत्ती आहेत, त्या ठरलेल्या असतात. त्यापैकीची एक कोणतं तरी होतं, पण नेमकी कोणतं होईल हे सांगता येत नाही. हे आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेलं आहे की समजा एक कॉईन म्हणजेच नाणं फेकलं तर छापावर येईल की काटावर येईल हे आपल्याला सांगता येत नाही. छापला आपण हेड म्हणतो, काट्याला आपण टेल म्हणतो. म्हणजे एचने दाखवतो ते छाप आणि टेल टीने दाखवतो ते काटा असतो. या प्रकारची उदाहरणं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. ज्याने तो व्हिडिओ पाहिला नसेल त्याने तो चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहावा आणि नंतर हा व्हिडिओ पाहावा. तर आज आपल्याला पाहायचं आहे तर घटना. घटना कशाला म्हणतात तर घटना त्याला इंग्लिशमध्ये इव्हेंट म्हणतात. तर घटना म्हणजे काय तर विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तींना अपेक्षित निष्पत्ती म्हणतात. निष्पत्ती म्हणजे आउटकम. अपेक्षित निष्पत्ती म्हणजे फेवरेबल आउटकम्स. आपल्याला ही अपेक्षा असते की हे असंच यायला पाहिजे. ज्या त्या अटीत बसणाऱ्या, जी काय आपण अट घातलेली असेल त्या अटीत बसणाऱ्या ज्या निष्पत्ती आहेत त्याला अपेक्षित निष्पत्ती म्हणतात. म्हणजे विशिष्ट अट असते आणि ती पूर्ण करणाऱ्या म्हणजे त्या अटीत बसणाऱ्या जेवढ्या निष्पत्ती आहेत नमुना अवकाशामधल्या त्याला आपण त्या अशा निष्पत्तींना अपेक्षित निष्पत्ती म्हणतात. आणि अशा ज्या निष्पत्तींचा संच आहे त्याला आपण घटना म्हणतो. नमुना अवकाशात जर दिला असेल तर त्यामधील अपेक्षित निष्पत्तींच्या संचाला घटना म्हणतात. पहा, अपेक्षित निष्पत्तींचा जो संच आहे म्हणजे तो कुठला येणार आहे, ते घटक कुठले येणार आहे त्याच्यामध्ये तर ते नमुना अवकाशामधलेच येणार आहेत. अपेक्षित निष्पत्तींचं जो संच आहे त्याला घटना म्हणतात. अपेक्षित निष्पत्ती म्हणजे काय तर विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तींना अपेक्षित निष्पत्ती म्हणतात. म्हणजे नमुना अवकाशामध्ये सर्व काही निष्पत्तींचा संच असतो आणि त्यापैकी ज्या निष्पत्ती दिलेली अट पूर्ण करतात त्यांना म्हणतात अपेक्षित निष्पत्ती. आणि अशा अपेक्षित निष्पत्तींच्या संचाला घटना म्हणतात. उदाहरणार्थ म्हणजे संच आणि उपसंच जसं असतं तसं इथं म्हणजे संच म्हणजे नमुना अवकाश हा संच आहे आणि त्याच्यातील काही घटक येणार. काही म्हणण्यापेक्षा कधी संपूर्णचे संपूर्ण घटक येणार, कधी कोणताच घटक येणार नाही, कधी काही घटक येतील. ते घटनेवर अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही जी अट टाकलेली आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे थोडक्यात घटना ही नमुना अवकाशाचा उपसंच आहे. घटना काय आहे, नमुना अवकाशाचा उपसंच आहे. आता उदाहरण घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. जसं की आपण सांगितलं नमुना अवकाश हा यस या अक्षराने दाखवतात किंवा ओमेगा ओहम त्या चिन्हाने ग्रीक अक्षर आहे ओहम ओमेगा त्यानं दाखवतात. तर
घटना ही ABCD कॅपिटल लेटर कोणतेही आपण त्याला वापरू शकतो. ABCD कुठलंही कॅपिटल लेटर आपण घटना दाखवण्यासाठी वापरू शकतो. जसं की नमुना अवकाशातील घटकांची संख्या ही N(S) ने दाखवतात, तसे समजा घटना जर A अक्षरानं दाखवली तर त्यामधील असणाऱ्या घटकांची संख्या N(A) ने दाखवतात. हे लक्षात ठेवा. आता आपण काही उदाहरणं पाहणार आहे. प्रयोग सांगणार, प्रयोगावरून आपण नमुना अवकाश लिहिणार आणि नमुना अवकाशानंतर आपण घटना लिहिणार. वेगवेगळ्या घटना दिलेल्या आहेत. आता प्रयोग असा आहे की 2 नाणी एकाच वेळी फेकणे. प्रयोगाचं नाव काय आहे? 2 नाणी एकाच वेळी फेकणे. एकाच वेळी फेकणे हे आपण काल पाहिलेलं आहे. हा जर यादृच्छिक प्रयोग असेल तर त्याचा नमुना अवकाश S कसा लिहिणार? 2 नाणी फेकले म्हणजे दोन्हीचं हेड येईल किंवा एकाचं हेड दुसऱ्याचं टेल येईल किंवा एकाचं टेल दुसऱ्याचं हेड येईल किंवा दोन्हीचे टेल वर येईल म्हणजेच काठावर येईल. मग N(S) बरोबर 1 2 3 4 म्हणजे 4. आता घटना अशी दिलेली आहे, अट अशी दिलेली आहे. घटना A साठी अट अशी आहे, कमीत कमी 1 छापा मिळण्याची आहे. अट काय आहे? कमीत कमी 1 छापा. छापासाठी H वापरतात. कमीत कमी 1 याचा अर्थ जास्तीत जास्त किती पण. लक्षात येते? कमीत कमी 1 पाहिजे, 1 पेक्षा कमी चालणार नाही. काय? छापा. मग 1 पेक्षा कमी चालणार नाही म्हणजेच एकापेक्षा जास्त चालते. एकापेक्षा जास्त कमीत कमी 1 छापा मिळण्याची ए ही इव्हेंट आहे. ए काय आहे? घटना कशाची आहे? कमीत कमी 1 छाप मिळण्याची आहे. कमीत कमी 1 छाप मिळण्याची आहे. ए ही घटना अशी आहे की त्याच्यामध्ये अट अशी आहे, कमीत कमी 1 छाप असला पाहिजे. मग इथं पाहायचं नमुना अवकाशामध्ये आणि ए बरोबर हे कंसात लिहायचं कमीत कमी 1 याचा अर्थ जास्तीत जास्त किती वेळ. आता इथे किती छाप आहेत? 2. म्हणजे 2 चालते. इथं किती? 1 हे चालते. इथं किती? 1 हे पण चालते. आता इथे छाप आहे का? 1 पण नाही म्हणजे एकापेक्षा कमी चालते का? नाही म्हणजे हे आलं. मग N(A) बरोबर किती आलं? तर 1 2 3 असं. लक्षात आलंय? आता दुसरी घटना आहे B. त्या B घटनासाठी अट अशी आहे, 1च छाप मिळण्याची आहे. B ही घटना आहे, 1च छाप मिळण्याची आहे. त्याच्यामुळे हा प्रयोग हाच आहे. पहा, B ही घटना कशाची? 1च छाप मिळण्याची आहे. पहा, मग याच्यामध्ये 1च छाप कुठं कुठं आहे? इथं आहे, इथं आहे. म्हणजे या 2 घटना येणार. घटनेचे नमुना घटक येणार. B बरोबर महिरेपी कंसात HT आणि TH हे 2च येणार आणि N(B) काय येणार? 2. पहा, 1च छाप. एकच आहे. इथं 2 छाप आहेत आणि इथं छापच नाही म्हणजे हे 2 नमुना घटक येणार नाही. हे 2च नमुना घटक येणार. लक्षात आलं? आता C ही घटना आहे याच्यावरची. त्याची अट अशी आहे, जास्तीत जास्त 1 काटा मिळण्याची आहे. जास्तीत जास्त 1 काटा मिळण्याची. पहा, जास्तीत जास्त याचा अर्थ लक्षात घ्या. जास्तीत जास्त म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त नाही. 1 काटा. जास्तीत जास्त 1 काटा म्हणजे कमीत कमी किती पण नसला पण चालतो. म्हणजे C बरोबर नाही. आता या घटनेमध्ये काटा आहे का? नाही. कमीत कमी चालते. त्यानंतर जास्तीत जास्त 1 काटा म्हणजे हे 1 काटा आहे हे येईल.
इथं पण एक काटा आहे, ते पण येईल. आणि हे येईल का? नाही. तर जास्तीत जास्त आपल्याला एकच काटा पाहिजे. इथं किती? 2 काटे, त्यामुळे ते येणार नाही. मग एन ऑफ सी बरोबर किती आलं? 3. हे अतिशय सोपं आहे. कमीत कमी याचा अर्थ त्याच्यापेक्षा कमी चालणार नाही. जास्तीत जास्त याचा अर्थ त्याच्यापेक्षा जास्त चालणार नाही. कमी चालू शकते, म्हणजे नसलं तरी चालू शकते. लक्षात आलं? तर अशा प्रकारे प्रयोग देणार तुम्हाला. प्रयोगावरून तुम्हाला नमुना अवकाश लिहावा लागेल. नमुना अवकाशावरून घटनेची जी अट दिलेली आहे त्या अटीत बसणारे नमुना घटक त्या घटनेमध्ये लिहायचे आहेत. तर दुसरं उदाहरण आहे, मला वाटतं हे सोडून दिलेली उदाहरणं सोडवलेली पुस्तकामध्ये आहेत. ती तुम्हाला सहजासहजी सोडवता येतील आणि ते समजून घ्या. नाही समजलं तर ते परत आपण घेणारच आहोत. तर आता सराव संच 5.3 मध्ये उदाहरण आहे. प्रश्न असा आहे, खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S, त्यामधील नमुना घटकांची संख्या एन ऑफ एस, म्हणजे तुम्हाला पहिलं एस लिहायचं आहे, त्यानंतर एन ऑफ एस लिहायचं आहे, त्यानंतर तसेच घटना ए बी सी संच स्वरूपात लिहायचे आहेत. म्हणजे घटना ए लिहायचं आहे, त्यानंतर एन ऑफ ए लिहायचं आहे, त्यानंतर बी लिहायचं आहे आणि त्यानंतर एन ऑफ बी लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सी लिहायचं आहे, घटना सी, आणि त्याचे एन ऑफ सी हे पण लिहायचं आहे. पहा आता उदाहरण आहे, खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S, त्यातील नमुना घटकांची संख्या एन ऑफ एस, तसेच घटना ए बी सी संच स्वरूपात लिहा आणि एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ सी लिहा. अतिशय सोपं आहे. पहिलं उदाहरण असं आहे, एक फासा टाकला असता. प्रयोग काय? एक फासा टाकला. तुम्ही लिहायचे यादृच्छिक प्रयोग, एक फासा टाकला. मग नमुना अवकाश S, एक फासा टाकला तर वर येणाऱ्या संख्या काय असतात? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग एन ऑफ एस किती झालं? 6. आता इव्हेंट म्हणजेच घटना ए साठी अट आहे, वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे अशी आहे. वरच्या पृष्ठभागावर समसंख्या. मग इथं एस जो लिहिलेला आहे नमुना अवकाश, त्याच्यामध्ये समसंख्या कोणत्या आहेत त्या पाहिजे. मग ही 2 आहे, 4 आहे आणि 6 आहे. याच समसंख्या आहेत, बाकीच्या विषम संख्या आहेत. त्या समसंख्या, विषम संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, हे सगळं तुम्हाला माहीत आहे. 1, 2, 3 म्हणजे एन ऑफ ए बरोबर 3. दुसरी बी ही घटना आहे, त्याच्यासाठी अट अशी आहे, वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे अशी आहे. आता विषम संख्या 1 विषम, 3 विषम, 5 विषम, एवढ्या संख्या, यातल्या कोणत्या विषम संख्या तेवढ्या लिहायच्या. ते किती येणार? 3. आता सी ही संख्या अशी आहे, सी घटना अशी आहे, त्याच्यासाठी अट आहे, वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे अशी आहे. आता मूळ संख्या यातल्या कोणत्या? मूळ संख्या माहिती आहे तुम्हाला, ज्या संख्येला 1 किंवा ती संख्या याच्या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने भाग जात नाही त्याला म्हणायचं मूळ संख्या. 1 ही लक्षात ठेवा, ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही, त्यामुळे 1 येणार नाही. मग पहिली मूळ संख्या येईल 2, कारण 2ला 2ने आणि 1ने याच्या व्यतिरिक्त कशाने भाग जात नाही. परत 3 येईल, 4 येईल का? नाही येणार, कारण त्याला 2ने भाग जातो. इथं 5 येईल, 6 येईल का? नाही येईल. मग 2, 3, 5 म्हणजे इथं 3 येईल. हे लक्षात ठेवा. मूळ संख्या म्हणजे काय हे पक्क लक्षात ठेवा. का तर मूळ संख्या म्हणजे त्या संख्येने किंवा 1ने या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर त्या संख्येला म्हणायचं मूळ संख्या. लक्षात ठेवा. आता दुसरं उदाहरण पाहूया. आता उदाहरण लिहिलं की तुम्हाला ते लिहिता येईल. 2 फासे एकाच वेळी टाकले असता. 2 फासे एकाच वेळी टाकले असता
त्याचा जो नमुना अवकाश आहे तो काल लिहिला होता आपण. तर पहिलं काय तर 1 स्वल्पविराम 1, त्यानंतर 1 स्वल्पविराम 2, परत 1 स्वल्पविराम 3, परत 1 स्वल्पविराम 4, परत 1 स्वल्पविराम 5, त्यानंतर 1 स्वल्पविराम 6, त्यानंतर तसंच 2 स्वल्पविराम 1 आणि असंच 2 2 2 2 3 2 4 2 5 2 6 असं येतं. आणि हे असंच खाली इथं शेवटी काय येतं 6 1 आणि इकडं 6 6. हे काल मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळं मी इथं शॉर्टमध्ये लिहिलं आहे. तर इथं येणार 1 1 1 2 1 1 6, तर 2 1 2 2 2 3 2 6, 3 1 3 2 3 असं 3 6, 4 1 4 2 4 5 4 असं 4 6 पर्यंत. नंतर 5 1 5 2 5 3 असं 5 6 पर्यंत. नंतर 6 1 6 2 6 3 असं 6 6 पर्यंत. मग एन ऑफ एस किती येणार तर ते 36 येतं. 6 6 36. आता त्याच्या अटी आहेत. ए ही घटना आहे. ए या घटनेसाठी अट आहे, मी सांगतोय नीट ऐका आणि त्या पद्धतीनं इथं लिहितोय. आपल्याला जागा कमी आहे त्यामुळे मी संपूर्ण लिहित नाही, थोडंसं ॲडजस्ट. ए ही घटना आहे, त्याच्यासाठी अट आहे वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे अशी आहे. तर 6च्या पटीत म्हणजे 6 आहे, 12 आहे, नंतर 18 आहे. पण इथं पहा वरच्या ज्या संख्या येतात ह्या दोन्ही याची बेरीज किती यायला पाहिजे आपल्याला 6 किंवा 6च्या पटीत यायला पाहिजे. तर हे सगळ्यात मोठ्या दोन संख्या आहेत, त्याची बेरीज केली तर किती येते 12. म्हणजे 12पेक्षा जास्त बेरीज येईल का कुठल्याच जोडीची येणार नाही. 12 जास्तीत जास्त येणार. म्हणजे 6च्या पटीत असलेल्या संख्या कोणत्या येणार आपल्याला फक्त बेरजा 6 आणि 12 एवढी बेरीज कोणाकोणाची येते ते बघायचं. आता 1 मध्ये किती मिळवल्यावर 6 येईल तर 1 मध्ये 5 मिळवल्यावर 6 येईल. म्हणजे पहिलं येईल 1 5. आता 1च्या लाईनमध्ये बेरीज 6 किंवा 12 येणार कोणी नसणार. आता 2 मध्ये किती मिळवल्यावर येणार 2 4 6 येणार. 5 लास्टची याची बेरीज किती येते 8, म्हणजे 12 येत नाही. परत 3 1 3 2, आता 3 मध्ये किती मिळवल्यावर 6 येणार तर 3 3 असं येणार. लक्षात येते. त्यानंतर 3चं शेवटचं काय येणार 3 6, 6 आणि 3 9 येणार. ते बेरीज 12 येते का नाही. मग 6च्या पटीत आता पहा 4च्या ओळीतलं काय येणार 4 स्वल्पविराम 2, म्हणजे 2 4 आले की 4 2 येणार. हे वेगळं आणि हे वेगळं हे लक्षात घ्या. त्यानंतर 4चं शेवटचं काय येणार 4 6, त्याची बेरीज 10 म्हणजे ते येणार. 5च्या ओळीतलं 5 1 येणार, 5 1. शेवटचं 5चं काय येणार 5 आणि 6, त्याची बेरीज 11 येणार, ते येणार नाही. परत इथं 6 आणि याची बेरीज 6 मध्ये 1 मिळवलं तर 7 येते, म्हणजे याच्यामध्ये कोणतं येणार 6 स्वल्पविराम 6, हे 12 बेरीज. पहा याची बेरीज 6 आहे, याची 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 12, म्हणजे किती आलं 1 2 3 4 5 6. म्हणजे एन ऑफ ए बरोबर किती आलं 6. तर या पद्धतीनं आपल्याला लिहायचं आहे. इव्हेंट काय होती की वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे ही अट होती. 6च्या पटीत म्हणजे 6 तरी येणार नाही तर 12 तरी येणार, त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकत नाही. तर यातल्या कुणाकुणाची बेरीज येते 6 आणि 12, तर 12 ही एवढ्या एकट्याचीच येते. बाकीचे 6 बेरीज हे प्रत्येक ओळीला एक एक आपल्याला सापडते. तर त्या पद्धतीनं हे लिहायचं आहे. आता याच्यावरची दुसरी घटना अशी आहे बी घटना अशी आहे वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. कमीत कमी 10 म्हणजे 10पेक्षा जास्त असली पाहिजे. कमीत कमी 10 याचा अर्थ 10पेक्षा कमी चालणार नाही. म्हणजे त्याची बेरीज किती किती असली पाहिजे 10 आली तरी चालते, 11 आली तरी चालते, 12 आली तरी चालते. आता बघा यातले सगळ्यात मोठं हे याची बेरीज केली तर किती येते 7. मग याच्या
10च्या कमीच येते. याची बेरीज केली तर 8 येते. 3 6ची बेरीज केली तर 9 येते. म्हणजे पहिल्या 3 ओळीत 3 1 या ओळीत सुद्धा आपल्याला एकही जोडी सापडणार नाही की ज्याची बेरीज 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. तर दुसरे आहे 6 इथं 4 आणि बी याच्यामध्ये यातला घटक कोणताही नमुना घटक 4च्या ओळीला सापडेल. पहा 4 6 4 5 म्हटलं तरी 9 येते. 4 6 नंतर 5च्या ओळीला 5 5 म्हणजे 10 झाले आणि 5 6 म्हणजे 11 झाले. तर लक्षात पहा याची बेरीज 10 आहे, याची बेरीज 10 आहे, याची बेरीज 11 आहे. तर 5च्या ओळी संपली. 6च्या ओळीत 6 4 हे एक येणार, नंतर 6 5 एक येणार आणि 6 6 एक येणार. याची बेरीज 10, याची बेरीज 10, याची बेरीज 11, याची बेरीज 10, याची बेरीज 11 आणि याची बेरीज 12. आपल्याला या 3 संख्या पाहिजे. म्हणून एन ऑफ बी बरोबर 1 2 3 4 5 6. एन ऑफ बी बरोबर 6. लक्षात आलंय. कमीत कमी 10 बेरीज पाहिजे. याचा अर्थ 10पेक्षा कमी चालणार नाही. 10 चालेल, 11 चालेल, 12 चालेल. 12पेक्षा जास्त बेरीजच येत नाही. त्यामुळं 10 11 12 ज्याची बेरीज येते तेवढेच नमुना घटक या बी या घटनेमध्ये येणार आणि ते लिहिले. सी ही घटना आहे की दोन्ही फाश्यावरील अंक समान असणे. दोन्ही फाश्यावरील अंक समान असणे. मग या ओळीला काय येणार 1 1, दुसऱ्या ओळीला काय येणार 2 2, समान अंक येणार. तिसऱ्या ओळीला 3 3, नंतर 4 4, त्यानंतर 5 5 आणि त्यानंतर 6 6 असं येणार. मॅग्निफिकन्स पूर्ण सारखे अंक पाहिजे. सोपं आहे. मग किती आले तर इथं मॅग्निफिकन्स सी बरोबर एन ऑफ सी बरोबर 6 येणार. 1 2 3 4 5 आणि 6. या पद्धतीनं आपल्याला ते सोडवायचं आहे. मला वाटतं अभ्यास 5.3 तुम्हाला सहजासहजी सोडवता येईल. या पद्धतीनं यादृच्छिक प्रयोग लिहिला की त्याचा नमुना अवकाश लिहिता आला पाहिजे. नमुना अवकाश लिहिला की नमुना घटकांची संख्या लिहायची आणि त्यानंतर घटना लिहायची. घटनेमध्ये जी अट आहे त्या अटीत बसणाऱ्या नमुना घटकांची संख्या म्हणजे नमुना जे घटक त्या अटीत बसतात तेवढेच त्या इव्हेंटमध्ये म्हणजे घटनेमध्ये लिहायचे आहेत तुम्ही. आणि ते एन ऑफ ए एन ऑफ बी एन ऑफ सी असं लिहायचं आहे. आता 3 नाणी एकाच वेळी फेकली त्याचं आपण कालच पाहिलं. अंकांची पुनरावृत्ती न करता आता हे एक उदाहरण घेऊ आणि 5वं एक घेऊ. पहा अंकांची पुनरावृत्ती न करता 0 स्वल्पविराम 1 2 3 आणि 4 5 या अंकापर्यंत 0 1 2 3 4 5 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केल्या आहेत. याच्यापासून काय करायच्या 2 अंकी संख्या तयार करायच्या. तर एस बरोबर म्हणजे कंस. आता हा जर दशक स्थानचा अंक घेतला तर चालेल का? नाही चालणार. कारण हा दशक स्थान आला तर 0 1 म्हणजे एकच चालला. संख्या 2 अंकी होत नाही. म्हणून ही संख्या घ्यायची आणि या संख्येला या सगळ्या संख्या पुढे जोडायच्या. म्हणजे ही दशक स्थानी घ्यायची, बाकीचे सगळे एक 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 स्थानी लिहायचे म्हणजे 10. त्यानंतर अंकांची पुनरावृत्ती न करता आहे. पुनरावृत्ती म्हणजे 10 त्यानंतर 11 येणार पण 11 घ्यायचं नाही. मग 12 13 14 15 हे एकक स्थानी 1 असतात. त्यानंतर दशक स्थानी 1 असतात. आता दशक स्थानी 2 असताना घ्यायचे. 2चं 0 त्यानंतर 21 परत 22 येईल का? नाही येणार. मग 23 24 25. आता 3 दशक स्थानी घ्यायचे आहे. 30 31 32 33 येईल का? नाही. 34 35 त्यानंतर
4 दशक स्थानी घ्यायचे. 40, 41, 42, 43, 44 येईल का? नाही. 45. त्यानंतर 5 दशक स्थानी घ्यायचे आहे. 50, 51, 52, 53, 54, 55 येईल का? नाही. एवढ्या त्या संख्या तयार होतील याच्यापासून. याचे अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या घ्यायच्या, तर एवढ्या या अंकापासून तयार होतील. मग n ऑफ s बरोबर हे मोजून लिहायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. पहा काय चुकलं आहे का? पहा किती संख्या तयार होतात एकापासून. 1, 2, 3, 4, 5. 5 1 5 5 10, 25. म्हणजे 25 बरोबर. आता याच्यामध्ये घटना दिली. ही घटना अशी आहे की त्याची अट अशी आहे, तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे अशी आहे. तर सम आणि विषम यातल्या समसंख्या कोणत्या आहेत, विषम संख्या कोणत्या आहेत ते लिहायचे. म्हणजे आता पहिल्यापासून बघायचं. 10, 12, 13 नाही येणार. 14, 15 नाही येणार. 20, त्यानंतर 21, 23, 24, त्यानंतर 25 नाही येणार. 30, 31 नाही येणार. 32, 34, 35 नाही येणार. 40, 42, 43 नाही. 45 नाही. 50, त्यानंतर 52, त्यानंतर 54 या संख्या येतील. फक्त समसंख्या पाहिजे. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल तर त्याला समसंख्या म्हणतात. मग ही म्हणजेच 2 ने भाग जाणाऱ्या संख्या. तर हे किती आले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. म्हणजे n ऑफ a बरोबर 13. हे काय मोजून लिहायचं आहे. अतिशय सोपं प्रकरण आहे. तुम्ही ते सहजासहजी सोडू शकता. घटना बी अशी आहे, तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे आहे अशी आहे. आता 3 ने भाग जाण्याची कसोटी माहिती आहे तुम्हाला. 3 ने भाग कोणाला जातो? ज्यांची बेरीजेला 3 ने भाग जातो त्याला 3 ने भाग जातो. याला जातो का? नाही. याला जातो का? जातो. म्हणजे बी बरोबर 12, 13 नाही, 14 नाही, 15 आहे, 20 नाही, 21 आहे. दोन्ही बेरीज करायची अंकांची. 24 आहे, 25, 7 हे 30, त्यानंतर 31 नाही, 32 नाही, ते नाही, 35 नाही, 40 नाही, 41 नाही, 42 नाही, त्यानंतर 43 नाही, 45, 5 4 9 जात आहे. त्यानंतर 5 1 5 1 6, 51, 5 2 7, 5 3 8, 5 9, 54. असं 3 ने भाग जाणाऱ्या संख्या हे एवढ्याच आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे n ऑफ b बरोबर 9. तुम्ही काय करायचं आहे, यातल्या अंकांची बेरीज करायची. जर पाढा येत नसेल किंवा काय ते लवकर कळत नसेल तर अंकांची बेरीज करून ते पाहिजे. त्यानंतर सी ही घटना अशी आहे की तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे. तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे. 50 पेक्षा मोठी म्हणजे 50 चालणार नाही. म्हणजे कोणत्या संख्या येणार? 51, 52, 53 आणि 54 या संख्येने म्हणजे n ऑफ सी काय झालं मोजून लिहायच्या. n ऑफ सी बरोबर 1 2 3 4 या पद्धतीने. अतिशय सोपं आहे. फक्त या संख्या तुम्हाला तयार करता आल्या पाहिजे. नमुना अवकाश लिहिता आला पाहिजे. आता आपल्याला पाहिजे ती घटनेची संभाव्यता. आता पहा, ज्याला तुम्हाला हे नमुना अवकाश समजला आहे, नमुना अवकाश कसा लिहायचा ते कळालं आहे, नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या कशी लिहायची ते कळालं आहे. त्यानंतर घटना म्हणजे काय, तर एक विशिष्ट अट दिलेली असते. त्या अटीत बसणारे नमुना घटक नमुना अवकाशातले लिहायचे असतात. म्हणजे तो संच हा उपसंच असतो कुणाचा? नमुना अवकाशाचा. तो उपसंच तुम्ही लिहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे ते काय,
तर घटना आणि घटनेतील नमुना घटकांची संख्या. आता एक उदाहरण आहे, अतिशय महत्त्वाचं आहे, ते आपण एक घेऊया. 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. पुरुष किती? 3. पुरुषांना आपण मेन म्हणतो म्हणून एमने दाखवायचं. M1, M2 आणि M3 असे 3 पुरुष आहे. आणि स्त्रिया स्त्रिया 2 आहेत, वुमेन, म्हणजे W1 आणि W2 असं दाखवायचं. W1, W2. 3 पुरुष आणि 2 स्त्रिया याच्यामधून दोघांची पर्यावरण समिती तयार करायची. कोणत्याही दोघांची? मग त्याच्यासाठी यस ही मी मेथड सांगतो ती लक्षात ठेवा. याच पद्धतीने लक्षात ठेवा. आता याची जोडी या प्रत्येकाबरोबर पुढच्या बरोबर लावायची. एक पहिले काय होईल? समिती M1 M2 ची समिती होईल. दुसरी M1 M3 ची होईल. तिसरी M1 W1 ची होईल. त्यानंतर पुढची M1 W2 होईल. आता याची समिती आहे असं आहे M1 ची जोडी. आता तुम्ही M2 च्या जोडी त्याच्या पुढच्या बरोबर लावायची, मागच्या बरोबर लावायची नाही. मागच्या बरोबर केलं तर M2 M1 होईल. M2 M1 म्हणजेच ही समिती येईल. त्यामुळं तुम्ही पाठीमागच्याशी जोडी लावायची नाही, पुढच्याशी लावायची. म्हणजे काय होईल? M2 M3, त्यानंतर M2 W1, त्यानंतर M2 W2. आता झालं हे. त्याच्या पुढे M3 त्याच्या पुढच्याची लावायची. M3 W1, M3 W2. आता M3 W2 झालं. नंतर W1 W2. एवढ्या समित्या तयार होणार. मग N ऑफ S बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. N ऑफ S बरोबर 10. आता याच्यावर घटना कशा दिलेल्या आहेत पहा. घटना A त्याची अट अशी आहे, समितीत कमीत कमी एक स्त्री बसली पाहिजे. मग ए ही घटना आहे. आता याच्यामध्ये कमीत कमी एक स्त्री म्हणजे W असलेलं लिहायचं आहे. म्हणजे हे एक येणार M1 W1 एक स्त्री आहे. नंतर M1 W2, त्यानंतर M2 W1, M2 W2, M3 W1, M3 W2, त्यानंतर W1 W2 हे पण येणार, कारण कमीत कमी एक स्त्री चालते. म्हणजे 2 असल्या तर काय हरकत नाही असं. मग N ऑफ A बरोबर 1 2 3 4 5 6 7, म्हणजे N ऑफ A बरोबर 7. अशा प्रकारे तुम्हाला कमीत कमी एक स्त्री याचा अर्थ त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी म्हणजे स्त्री नसलेली चालणार नाही त्या समितीत. 2 स्त्रिया असल्या 3 नसल्या तरी चालू शकते, पण आपल्याला 2ची समिती करायची म्हणून W1 W2 हे येणार. बाकीचं M1 M2 M1 M3 हे येणार नाही, म्हणजे ज्याच्यामध्ये स्त्री नाही ते. दुसरी आहे, समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी. एक पुरुष आणि एक स्त्री म्हणजे हे येणार, हे येणार, हे येणार, हे येणार, हे येणार, हे येणार. फक्त हे येणार नाही याच्यातलं. म्हणजे बी जे घटना आहे त्याच्यामध्ये एक स्त्री आणि एक पुरुष पाहिजे. म्हणजे हे एवढंच येणार आहे. दोन्ही स्त्रिया चालणार नाही किंवा दोन्ही पुरुष चालणार नाही. एक स्त्री आणि एक पुरुष असं पाहिजे. म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे N ऑफ B बरोबर 6 असं येणार. त्यानंतर C ही घटना आहे, समितीत एकही स्त्री नसावी. म्हणजे W जिथं दिसतंय ते घ्यायचंच नाही. मग M1 M2 हे एक येणार, M1 M3 हे एक येणार, त्यानंतर M2 M3 हे एक येणार. म्हणजे 1 2 आणि 3 समिती येणार की ज्याच्यामध्ये स्त्री नाही आहे. म्हणजे N ऑफ C बरोबर 3 येणार. हे लक्षात घ्या. आता ज्याला हे समजलंय त्याला ते संभाव्यता समजेल.
संभाव्यतेमध्ये काय तुम्ही करायचं आहे, एखाद्या घटनेची संभाव्यता जर काढायची असेल तर तुम्ही काय करायचं आहे, संभाव्यता प्रोबॅबिलिटी त्याला म्हणतात. तर समजा ए या घटनेची संभाव्यता काढायची तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए, पी ऑफ ए असं लिहितात. आणि हे गुणोत्तर असतं कशाचं, एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. म्हणजे घटनेतील नमुना घटकांची संख्या भागिले नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या, हा जो भागाकार आहे त्याला त्या घटनेची संभाव्यता म्हणतात, प्रोबॅबिलिटी असं म्हणतात. लक्षात ठेवा. एन ऑफ ए बरोबर पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस असं असतं, हे लक्षात घ्या. तर याची उदाहरणं आहेत. एक उदाहरण घेतो, बाकीचे सगळे तुम्हाला सोडवता येणार आहेत, कारण हेच आहे, फक्त तुम्हाला भागाकार करायचा आहे. तर ज्या घटना आहेत, गणिती भाषेत एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता असे म्हणतात. ती पुढील सूत्राने देतात. म्हणजे हे सूत्र आहे, पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. ए ही घटना आहे, एस हा नमुना अवकाश आहे. तर याच्यामध्ये उदाहरणं अशी आहेत, सोडवलेली उदाहरणं तुम्ही ती पाहिजे आहेत, अतिशय सोपी आहेत. तर एक उदाहरण मी फक्त घेणार आहे. एक आहे की 2 नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा. 2 नाणी फेकली असता, 2 नाणी फेकली हा यादृच्छिक प्रयोग आहे. त्याचा आपल्याला माहिती आहे नमुना अवकाश कसा लिहायचा, तो एच टी, टी एच आणि टी टी असा नमुना अवकाश झाला. 2 नाणी फेकली असता खालील संख्यांची संभाव्यता काढा, खालील घटनांची संभाव्यता काढा. कमीत कमी एक छाप मिळणे. पहिली एक ए ही घटना आहे, त्याची अट आहे कमीत कमी एक छाप मिळणे असं लिहायचं आहे तिथं. मग ए हे संख्येच्या रूपात लिहायचे, कमीत कमी एक छाप मिळणे. म्हणजे 2 छाप चालतात, आता सोडवलं होतं एच टी टी एच, हे चालणार नाही कारण छाप एक तरी पाहिजे, इथं दोन्ही काटे. मग एन ऑफ ए काय येणार, इथं एन ऑफ एस लिहायचं आहे. किती आहे एन ऑफ एस, 1 2 3 4, इथं 4 आहे कारण ही किंमत इथं टाकायची आपल्याला. एन ऑफ ए बरोबर 1 2 3 3. मग पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस बरोबर एन ऑफ ए 3 छेद 4. म्हणजे ए या घटनेची संभाव्यता किती आहे, 3 छेद 4. म्हणजे कमीत कमी एक छाप मिळण्याची घटना किती आहे, संभाव्यता किती आहे, 3 छेद 4. दुसरं आहे एकही छाप न मिळणे. एकही छाप न मिळणे, समजा बी ही घटना आहे, एकही छाप न मिळणे. एकही छाप म्हणजे हे येणार नाही, म्हणजे इथं काय येणार, टी टी. मग एन ऑफ बी बरोबर किती येणार, 1. आणि पी ऑफ बी बरोबर एन ऑफ ए एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. म्हणजे एन ऑफ बी किती, 1, एन ऑफ एस किती, 4. म्हणून पी ऑफ बी म्हणजेच एकही छाप न मिळण्याची जी संभाव्यता आहे ती 1 छेद 4 आहे. तर लक्षात ठेवा, हा जो इव्हेंट आहे, घटना आहे, ती या संचाची उपसंचा असते. म्हणजेच या नमुना अवकाशाची उपसंचा असल्यामुळं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती नमुना घटक असतील, तर नमुना अवकाशात असलेले सर्वच्या सर्व असू शकतात किंवा एकही नसू शकतो. म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट ए इज इक्वल टू 0. म्हणजे कमीत कमी 0 असते आणि जास्तीत जास्त किती असते, 1 असते. हे लक्षात घ्या, कमीत कमी 0 आणि जास्तीत जास्त 1. आता हे सगळं माहीत असताना सुद्धा परीक्षेत प्रश्न सोडवताना एखाद्याची प्रोबॅबिलिटी 1 पेक्षा जास्त येते, निगेटिव्ह येते, असं होता कामा नये. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काही समजलेलं नाही. ही जी प्रोबॅबिलिटी आहे ती किती असते, कमीत कमी 0, जास्तीत जास्त 1 असते. तर तुम्ही लक्षात ठेवा. आणि उदाहरण सराव संच 5.4 आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह 5. आता तुम्हाला काही
सोडवायला हरकत नाही. संभाव्यता कमीत कमी 0, जास्तीत जास्त 1 असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळं 0 ते 1च्या दरम्यानचीच संभाव्यता येणार आहे, हे पक्क लक्षात ठेवा. अशी अतिशय सोपं प्रकरण आहे. मला वाटतं हे एवढं पाहिलं तरी तुम्हाला सगळी उदाहरणं सोडवता येतील. जर एखाद्याला एखादं उदाहरण आलं नाही, येत नसेल किंवा काही अडचण येत असेल तर त्या तुम्ही मला विचारायच्या आहेत. ठीक आहे. थँक्यू.